पुढारी न्यूजचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सर आपल्यासोबत जोडले गेलेत। आपण त्यांच्याकडे जाऊया। प्रसन्न सर, सकाळी जो पहिला कल हाती आला होता त्यानंतर आता जे कल हाती येत आहेत चित्र अगदीच पालटलेलं दिसतंय। काँग्रेसने जल्लोष करायला हरियाणामध्ये थोडीशी घाई केली असं वाटतंय। हो, हे विक्रांत आपल्याला असं म्हणावं लागेल आणि निवडणुकीचा दिवस हा अशाच प्रकारचे धडे शिकवतो आणि अशा अनेक निवडणुका पाहताना आणि अगदी याच्यामध्ये हे कबूल करायला हरकत नाही की सुरुवातीचा आणि कसं आहे 90 जागा म्हणजे काहीच नाही, 2-3 तासामध्ये सगळा कल कळतो आपल्याला। त्यामुळे वाटलं होतं की साधारणपणे जेव्हा कोणी एखादा पक्ष 40-50च्या जागांसह पुढे जेव्हा असतो, बहुमत पार केलेलं असतं, त्यावेळी ते कमी जागा होण्याची शक्यता कमी मानली जाते, अशक्य नसते। मात्र या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्याला हा निवडणुकीचा निकाल हा दिवस नम्र करतो की तुम्ही लगेच कोणत्याही निष्कर्षाला येऊ नका, शेवटच्या क्षणी सुद्धा गोष्टी पालटू शकतात। त्यामुळे पहिल्यांदा ते मान्य केलं पाहिजे। दुसरी गोष्ट विक्रांत, याच्यामुळे काही गोष्टी स्पष्ट होत आहेत आणि पुन्हा म्हणजे मी आता दिल्लीत आहे, इकडे महाराष्ट्र साधारण बाकीच्या चॅनलचे पत्रकार येत असतात, हिंदी चॅनलचे येत असतात आणि हरियाणा तर लागूनच आहे दिल्लीला। त्यातून ज्या काही गोष्टी समोर येतात त्याचा अर्थ असा की ज्या कन्सॉलिडेशन हे अँटी बीजेपी आहे, हे एक नॅरेटिव्ह होतं ज्याला आपण बऱ्यापैकी बळी पडलो किंवा एक असा नॅरेटिव्ह झाला की हे तसंच झालेलं आहे। हेही मानून चाललो की ते जे एक शब्दप्रयोग करण्यात आला होता, जवान किसान पहलवान, ते भाजपच्या विरोधात आहेत। याचवेळी आपण हे लक्षात घेतलं नाही की अग्निवीरचा मुद्दा जेवढा आधी वाटला होता तीव्र वाटला होता, त्याची तीव्रता ते जे बिहारमध्ये ट्रेन बिन जाळल्या होत्या तशा प्रकारे आता राहिलेली नाहीये आणि हे आपण विसरायला नको। अग्निवीरच्या बाबतीत गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की अग्निवीरवाल्या व्यक्तीला, सैनिकाला जो ते पूर्ण करेल त्याच्यानंतर त्याला पेन्शनवाली नोकरी दिली जाईल, त्याला त्याच्या पुढच्या उपजीविकेची काळजी घेतली जाईल। राहिला पहलवानचा मुद्दा। विक्रांत, पहलवान हा मुद्दा आपल्या सगळ्यांना इथे उर्वरित भारतामध्ये अपील करतो। अरे त्या महिलांवरती कथित अत्याचार झाले किंवा काय, कोणी काही बोललं नव्हतं त्यांच्यावर वगैरे झालं, पण त्यांचे जे पॉलिटिकल लागेबांधे आहेत ते असण्याबद्दल नकार नाहीये, प्रत्येकाने राजकीय असायला काही हरकत नाहीये, पण ते लागेबांधे हरियाणवी लोकांना माहित होते विक्रांत, स्थानिक लोकांना ते माहित होते। विनेश फोगाट निवडणुकीत उतरणार हे 5-6 महिन्यांच्या आधी, कदाचित वर्षभरा आधीपासून लोकांना माहित होतं की पुढे जाऊन सगळे राजकारणात जाणार आणि या सगळ्याची परिणिती बघायला मिळते की आपल्याला जेव्हा जसं वाटलं होतं ते अंडर करंट्स जे वाटले होते ते अंडर करंट्स नव्हते, ते नुसतं एक नॅरेटिव्ह होतं आणि कदाचित भाजपच्या जागा कमी जरी झाल्या, काँग्रेस हरियाणात आली तरी हे अमान्य करता येणार नाही की भाजपची मुळं हरियाणात कायम आहेत। विक्रांत, बरं, धन्यवाद सर, तुम्ही हे सगळं विश्लेषण केलं। तुम्ही असेच जोडलेले राहा आपल्यासोबत।